शेजारची व्यक्ती त्रास देते, घरातली व्यक्ती रडवते. ज्याच्यावरती तुम्ही मनापासून प्रेम करताय तीच व्यक्ती तुम्हाला सतत अपमानित करते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. आत्ताच्या काळात आपले मित्र मोजकेच असतात, पण आपले शत्रू मात्र भयंकर असतात. बऱ्याच वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा ज्या ठिकाणी नोकरी करतो त्याच ठिकाणी तिथलीच लोक आपल्यावरती जळतात. कित्येक वेळा ज्या भागात ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या भागातली किंवा तिथल्या शेजारची पाजारची लोक सतत तुम्हाला बाधा लावण्यासाठी, नजर लावण्यासाठी तांत्रिक मांत्रिक गोष्टी करतात. कित्येक वेळा ज्या घरात तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता तीच लोक तुमच्याशी शत्रूसारखी वागतात. मी बऱ्याच वेळा मी कमेंट्स बघते. कितीतरी घरं अशी आहेत की जिथे खूप मतभेद असतात. घरात रोज क्लेश कलह असतात. कधी पतीचं आणि पत्नीचं पटत नाही, कधी भावाभावांचं पटत नाही, कधी सासूचं आणि सुनेचं पटत नाही. बघा, तुमच्याही आयुष्यात अशी काही समस्या असेल. तुमचे पती तुम्हाला सोडून गेलेले असतील, तुमची प्रियसी तुमच्याशी बोलत नसेल, तुमचा मित्र तुमच्याशी नीट वागत नसेल, तुमची बहीण तुमच्यापासून लांब असेल, तुमचा भाऊ तुमच्याशी बोलत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे ते अवश्य करा. बघा, जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे लॉ ऑफ अट्रॅक्शनमधले काही उपाय आहेत. काही उपाय अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी आहेत, तर यातले बरेचसे उपाय जे आहेत हे वशीकरणासाठी आहेत. तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी असेल, ज्या लोकांनी तुमचा अपमान केलेला आहे त्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी असेल, हे उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा तुमच्या पतीसाठी किंवा पत्नीसाठी आहे. प्रत्येक पती आणि पत्नीमध्ये वाद असतात. तुम्ही असाल, मी असेल, थोडेफार तरी आपल्यात वाद असतात, पण बऱ्याच वेळा हे वाद टोकाला जातात, शेवटपर्यंत जातात आणि मग त्यामुळे आपल्यामध्ये खूप भांडणं होतात. ही भांडणं न होण्यासाठी जे काही आपल्यामध्ये वाद आहेत हे वाद कुठेतरी दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आता मी तुम्हाला पहिला उपाय सांगते. आठवड्यातील कुठल्याही दिवशी किंवा कुठल्याही मंगळवारी किंवा मग शनिवारी तुम्हाला 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 2 फूलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत. एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसा आणि त्या लाल धाग्यामध्ये 2 हिरव्या वेलच्या आणि 2 लवंग त्याच्यामध्ये गुंफा. सगळ्यात आधी हिरवी वेलची, लवंग, पुन्हा हिरवी वेलची आणि पुन्हा लवंग. बघा, 2 हिरव्या वेलच्या आणि 2 लवंगा या दोनही गोष्टी लाल धाग्यामध्ये तुम्हाला गुंफायच्या आहेत आणि तयार केलेली ही लाल धाग्याची जी माळ आहे, बघा, तयार केलेली ही लाल धाग्याची जी माळ आहे ही तुम्हाला तुम्ही साडी घालत असाल तर साडीच्या पदरामध्ये, तुम्ही जर ड्रेस घालत असाल तर ड्रेसच्या खिच्यामध्ये किंवा जिथे म्हणजे जे तुम्ही ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर त्याच्या खिच्यामध्ये तुम्हाला ही माळ जी आहे ही 48 तास ठेवायची आहे. 48 तास उलटून गेल्यानंतर तुम्हाला ही माळ तुमच्या कपाळाला लावायची आहे. कपाळाच्या या भागात लावायची. पतीचं किंवा ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे, प्रियकर असेल, प्रियसी असेल, त्याचं नाव घ्यायचं, त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, त्याच्यानंतर कपाळाला ती माळ लावून काढायची आणि आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला किंवा या भागात, हा समजा माझा उजवा हात आहे तर उजव्या हाताच्या या भागात किंवा या भागात तुम्हाला शक्य तिथे ही लवंग आणि हिरवी वेलचीची माळ बांधायची. ही हिरवी वेलची आणि लवंगांची माळ तुम्हाला तोपर्यंत तुमच्या हाताला किंवा तुमच्या या भागात लावायची आहे जोपर्यंत त्याला लावलेले लवंग आणि त्याला लावलेले हिरवी वेलची आपोआप तुटून पडत नाही किंवा आपोआप खडून किंवा आपोआप त्याच्यातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत ते काढायचं नाही. समजा ते लवकर पडलं, आज एक लवंग पडलं, दुसऱ्या दिवशी हिरवी वेलची पडली, 4 दिवसात, 8 दिवसात किंवा महिन्याभरामध्ये ते पडलं, शेवटी धागा उरेल तो काढून टाका. धागा उरेल शेवटी तो त्या आपल्या हातावरून काढा आणि कुठल्याही एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकून द्या. बघा, जर लवकर हे हातातून पडलं, आपोआप जर लवकर पडलं तर समजून जा ज्या व्यक्तीच्या नावाने केला आहे तो व्यक्ती फक्त तुमचा झाला आहे. जसं जसं हे हातातून आपोआप पडेल तशी तशी ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल.
ती व्यक्ती तुमच्याकडे वश होईल, ती व्यक्ती पूर्णतः तुमची होईल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होत असेल, बॉस तुमचा ऐकत नसेल, कलिग तुम्हाला त्रास देत असेल, कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नसेल, समाजात लोक तुम्हाला मान सन्मान देत नसतील, तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे एक पिंपळाचं पान. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या दारात किंवा कुठेतरी गावात एखादं पिंपळाचं झाड असतं. पिंपळाच्या झाडाचं पान घ्यायचं, पिंपळाच्या झाडाच्या पानावरती हळदीने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे. जी इच्छा असेल ती इच्छा लिहू शकता किंवा मग पर्सनली एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, बॉसचं, सहकर्मचारी, तर त्यांचं नाव लिहा. आता हे पिंपळाचं पान जे आहे हे उजव्या पायाखाली दाबा. तुम्ही जी चप्पल वगैरे घातलेली आहे जे काही, त्याच्या उजव्या पायाखाली हे पिंपळाचं पान दाबा आणि त्यानंतर त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करा. त्या व्यक्तीला भेटायला जा, इंटरव्ह्यूसाठी जा. प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला होकार येईल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जाल तिथे आकर्षण क्षमता या उपायाने निर्माण होईल, ज्यामुळे समोरची जी व्यक्ती आहे ती पूर्णतः तुमचं ऐकत जाईल. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. बऱ्याच वेळा काय होतं, आपले खूप शत्रू असतात, सतत आपल्या घरातली आजूबाजूची लोक आपल्याला त्रास देत असतात. यासाठी हा तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला कुठेही आपल्या घराच्या आजूबाजूला लिंबाचं झाड दिसलं तर त्या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ खणायचं आहे किंवा तोडायचं आहे. लिंबाचं तोडलेलं किंवा खणलेलं मूळ तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे. लिंबाचं मूळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून एका लाल कापडावर ठेवायचं आहे. त्या लिंबाच्या मुळावरती तुम्हाला बघा, लिंबाच्या मुळावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे. पिवळी मोहरी घालत असताना 7 चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आणि 7 चिमूटभर पिवळी मोहरी घालत असताना तुम्हाला मी मंत्र सांगते. तो मंत्र म्हणायचा आहे ओम फट फट. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ओम फट फट तृप्ती वश वश स्वाहा. ओम फट फट प्रशांत वश वश स्वाहा. ओम फट फट सागर वश वश स्वाहा. ओम फट फट नंदिनी वश वश स्वाहा. आता मी जी नावं घेतली तिथे तुम्हाला जे नाव घ्यायचं ते घ्या. 7 चिमूटभर पिवळी मोहरी त्या लिंबावरती सोडा. हे लिंबू आणि पिवळी मोहरी त्या कापडात घट्ट बांधा. त्यानंतर हे पिवळी मोहरी आणि लिंबाचं मूळ कापडात बांधून कमीत कमी 48 तास आपल्या घरात ठेवा. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवा, तुमच्या जवळ ठेवा, जिथे तुम्हाला शक्य तिथे ठेवा. 48 तास पूर्ण झाल्यानंतर आपल्या घराच्या मागे पुढे आजूबाजूला कुठेही एखादं झाड असेल, तुळस सोडून कुठलंही झाड, मोगऱ्याचं असेल, पेरूचं असेल, आंब्याचं असेल, चिक्कूचं असेल, केळीचं असेल, कुठलंही आपल्या घराच्या आजूबाजूला जे झाड असेल त्या झाडाच्या मातीमध्ये हे लिंबाचं मूळ त्या मोहरी सगट त्या कापडा सगट दाबून द्या. एक खड्डा करा माती बाजूला पडून आणि त्याच्यामध्ये ते दाबून द्या. वरती पुन्हा थोडीशी माती दाबा आणि व्यवस्थित लेवल करा. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला ते 7 दिवसांच्या आत ज्या व्यक्तीच्या नावाने मंत्र केलेला आहे, ज्या व्यक्तीच्या नावाने मांत्रिक केलेलं आहे, ती व्यक्ती सुधारेल. ती व्यक्ती तुम्हाला शरण येणार, ती व्यक्ती तुमच्या पायशी येणार, ती व्यक्ती स्वतः तुमची माफी मागणार. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.